येस. नमस्कार. रीडर्स आर लीडर्स या ऑनलाईन बुक क्लबमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण वाचत होतो की आता वाचत आहोत ते म्हणजे द सायकोलॉजी ऑफ मनी रिटन बाय मॉर्गन हाऊसेल. तर आपले 10 चॅप्टर ऑलरेडी कव्हर झालेत. आता 11वा चॅप्टर घेतोय आणि 11वा चॅप्टर तितकाच महत्वाचा आहे. त्याचं नाव लिहिलंय रिझनेबल इज ग्रेटर दॅन रॅशनल. काय म्हटलंय? रिझनेबल इज ग्रेटर दॅन रॅशनल. आता रॅशनल काहींना माहिती असेलच किंवा नसेल तर मी एक सिंपल सांगतो. आपण बऱ्याच वेळेस हा शब्द वापरतो की रॅशनल थिंकिंग, रॅशनल थिंकिंग. रॅशनल म्हणजे जसं सायन्स आहे. जर सायन्समध्ये मी तुम्हाला सांगितलं की बर्फ वितळतोय, ओके, तर रॅशनल थिंकिंगच्या मध्ये कसं असेल की तुम्ही लगेच विचार कराल की यू विल डू द ऑब्झर्वेशन फर्स्ट. ऑब्झर्वेशन झाल्यानंतर खरंच वितळतोय का हे बघण्यासाठी तुम्ही वेगवेगळे टेम्परेचर अप्लाय कराल. ओके, वेगवेगळ्या गोष्टी अप्लाय कराल की माझं इथंच वितळतोय का बाहेरच्या देशातही वितळतोय. म्हणजे हे सगळे एक्सपेरिमेंट करून तुम्ही म्हणाल हा खरंच आहे 0 डिग्री सेल्सिअसच्या वरती जर आपण टेम्परेचर नेलं तर बर्फ वितळतो. म्हणजे कुठलंही ऑब्झर्वेशन तुम्ही लगेच ऍक्सेप्ट करत नाही. कुठलाही चमत्कार लगेच तुम्ही ऍक्सेप्ट करत नाही. त्याला तुम्ही रॅशनल थिंकिंगशी जोड देता. म्हणजे यू शुड फाइंड आउट द लॉजिक. त्याला तर्क शोधण्याचा प्रयत्न करता किंवा मॅथमॅटिकल प्रूफ शोधण्याचा प्रयत्न करता. त्याला आपण म्हणतो रॅशनल थिंकिंग. तर आता इथे त्यांनी असं म्हटलं की ही रॅशनल थिंकिंग थोडी लेस दॅन आहे ॲज कम्पेअर टू द रिझनेबल. आता रिझनेबल म्हणजे हा पर्सनल थिंग आले. रिझनेबल म्हणजे वाजवी म्हणू शकतो आपण किंवा समंजसपणा म्हणू शकतो किंवा प्रत्येकाला कम्फर्ट होईल किंवा प्रत्येकाच्या सदसद विवेक बुद्धीला पटेल किंवा प्रत्येक जण आपापल्या परीने ती रिस्क घेऊ शकतो. याला आपण रिझनेबल म्हणूया. ओके, रिझनेबल की रॅशनल ठीक आहे, तर्कबुद्धी ठीक आहे. त्याचे बरेच उदाहरणं आपण प्रूव्ह करणार आहोत. तर रॅशनल गोष्टी बऱ्याच खूप चांगल्या आहेत. जसं खरं बोलावं इट्स रॅशनल की हे तर्कसंगत आहे. ह्या खूप गोष्टी. पण काही प्रसंग असे येतात की तिथे तुम्हाला काही गोष्टी खरं बोलून चालत नाही. तिथे तुम्ही खोटं बोलता किंवा असंही होतं की खरंही बोलत नाही, खोटंही नाही बोलत. मग अशा ज्या गोष्टी ज्या पर्सनली तुम्ही चेंज करता किंवा तुम्हाला कराव्या लागतात तर हे रिझनेबल ह्या प्रकारामध्ये मोडतील. कारण बऱ्याच वेळेस काय होतं की टायटल दिसतं पण नेमकं काय आहे त्यातून सांगायचं हे पटकन कळत नाही. म्हणून मी थोडंसं तुम्हाला हिंट दिली की रॅशनल इथे सायंटिफिकली सांगितलं एक मेथड आहे. ओके, त्याच्यामागे लॉजिक आहे. आणि रिझनेबल म्हणजे हे पर्सनली तुम्ही अनालिसिस करून निर्णय घेताय. तर एमिंग टू बी मोस्टली रिझनेबल वर्क्स बेटर दॅन ट्राईंग टू बी कोल्डली रॅशनल, इस्पेशली विथ द मनी. मग त्यांनी असं सांगितलं की रॅशनल राहण्यापेक्षा रिझनेबल राहणं कधी पण तुम्हाला थोडं फायद्यात पडतं. ओके, मग ते कसं आता त्याचे आपण उदाहरण हळूहळू सुरू करू आणि मग ऍट द एंड तुम्हाला याचा अजून अर्थ मी सांगू शकेल. तर पहिलं त्यांनी सांगितलंय यू आर नॉट अ स्प्रेडशीट. की प्रत्येक वेळेस तुम्ही रॅशनल थिंकिंग करायला रॅशनल रॅशनल पद्धतीने सगळ्या गोष्टी अनालिसिस करायला तुम्ही स्प्रेडशीट नाही आहात. फर्स्ट तुम्हाला लक्षात घ्यायचं की तुम्ही ह्युमन आहात. ओके, तुम्ही एक माणूस आहात. तुम्हाला फिलिंग्स आहेत, तुम्हाला इमोशन्स आहेत. तुमच्याकडे अप्स होतील, डाऊन्स होतील. यू आर नॉट रोबोट. ओके, त्यामुळे डोंट एम टू बी कोल्डली रॅशनल व्हेन मेकिंग फायनान्शियल डिसिजन. त्या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल ना काही लोकांना आपण म्हणतो "याला खूप खडूस आहे यार हा." का खडूस आहे? तो प्रत्येक गोष्टीमध्ये सारखाच वागतो. म्हणजे आता पार्टी जरी म्हणजे समजा एखादी आनंदाची घटना झाली तरी पण शांत. एखादी दुःखाची घटना झाली तरी पण शांत. कुठे बाहेर जायचं म्हटलं तरी पण शांत. म्हणजे कुठेच त्याचं फिलिंग्स नाहीये. म्हणजे एकदमच तो स्ट्रेट फॉरवर्ड आहे. मग असं पण आपण म्हणतो ना तसं इथं म्हटलं की एकदम रॅशनल पण नको. तसं एकदम तुम्ही असं जर विचार करत असाल की मी जसं तुम्ही याचं उदाहरण पण मी सांगू शकतो. बऱ्याच वेळेस जर तुम्ही टिप्स जर घेत असाल शेअर मार्केटच्या कोणाकडनं तर ते बऱ्यापैकी तुम्हाला रॅशनली सांगण्याचा प्रयत्न करतात की बघा हा आमचा डाटा आहे आणि इथे हे मार्केट बूम झालंय. आम्ही आधीच प्रेडिक्ट केलं होतं आणि त्यानुसार बघा आम्ही हा स्टॉक घेतला आणि आमचं लगेच हिट झालं. किंवा असे काही ऍप पण येतात. त्या ऍपमध्ये सांगितलं असतं की एवढा थ्रेशोल्ड आहे. इथे जर त्यांनी थोडंसं तुम्हाला ती लाईन दाखवली की लगेच तुम्ही तो घ्यायचा आणि लगेच विकायचा. ओके, तर हे सगळं सांगितलं जातं. याला आपण रॅशनल थिंकिंग असं म्हणतो. तर त्याने म्हटलं की रॅशनल राहू नका जास्त. ओके, पुढे ते म्हणतात डू एम टू बी रिझनेबल इन्स्टेड. प्रिटी रिझनेबल इज इनफ. मग त्यांनी म्हटलं की रॅशनल जास्त राहण्यापेक्षा रिझनेबल राहा. साधारण थोडं तरी रिझनेबल तुम्ही राहायला हवं. वाय रिझनेबल इज रिअलिस्टिक. यू कॅन ऍक्च्युअली स्टिक विथ इट. याचे उदाहरणं मी पुढे सांगणारच आहे. या पुस्तकात छान उदाहरणं दिलेत त्याचे की रिझनेबल रिअलिस्टिक वाटतं. रिअलिस्टिक म्हणजे काय ते सगळ्यांना लागू होतं कारण सगळ्यांना फिलिंग्स आहेत. सगळे लोक घाबरतात, चिंताग्रस्त होतात, पुढचा विचार करतात किंवा काही सेव्हिंग त्यांच्याकडे असते ती वॉशआउट झाली तर घाबरतात. या फिलिंग्स आहे. जेव्हा तुम्ही स्प्रेडशीट बघता किंवा तुम्ही जे आकडे केलेले असतात तेव्हा ह्या काही गोष्टी कन्सिडर केलेल्या नसतात. फक्त हे झालं की हे करायचं हे असं लिहिलेलं असतं. त्यामुळे
अशा गोष्टी करण्या अगोदर तुम्ही लक्षात घ्या की हे अपडाऊन्स तुमच्याकडे येणार आहेत. यू कॅन ऍक्च्युली स्टिक विथ इट. तर मग अशा गोष्टींनी तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे की तुम्ही त्याला दीर्घकाळ स्टिक राहू शकता. व्हॉट मॅटर मोस्ट, सगळ्यात जास्त काय मॅटर मोस्ट आहे, तर स्टिकिंग विथ अ प्लॅन फॉर अ लॉंग रन, दॅट्स व्हॉट बिल्ड वेल्थ. तर एकदम सारांशच त्यांनी पहिल्या स्लाइडमध्ये सांगून दिला की सगळ्यात जास्त मॅटर काय महत्वाचं आहे, की तुम्ही रिझनेबल आहात की रॅशनल आहात. याही पेक्षा महत्वाचं आहे की तुम्ही स्पर्धेमध्ये शेवटपर्यंत टिकून आहात की नाही. नाही तर तुमची जी मुद्दल आहे, म्हणजे आपण जे म्हणतो जे माझं कॅपिटल आहे, माझं कॅपिटलच वॉश आउट होऊन गेलं, मग काय करणार तुम्ही रॅशनल आणि रिझनेबल राहून. तर तुम्हाला असं राहायचंय की जेणेकरून तुमचं कॅपिटल शेवटपर्यंत वाचलं पाहिजे. जसं जसं कॅपिटल शेवटपर्यंत वाचलंय तोच शेवटी जिंकतो. ओके, इतकं सिम्पल आहे. आता हे प्रूव्ह करून देऊया आपण. आता पहिलं पहिलं जे स्लाइड त्यांनी सांगितलं ना, डॉक्टरांचं उदाहरण आहे, खूप छान आहे. तर त्यांनी सांगितलं की खरं म्हटलं ना, रॅशनल राहिलं तर तुम्ही ठीक आहे, तुम्ही यू आर गोइंग टू बी इन प्रॉफिट. पण प्रत्येक माणूस रॅशनल नाही राहू शकत. मग त्याचं उदाहरण त्यांनी थोडं आउटबीट उदाहरण दिलं, पण खूप छान आहे. तर ते असं म्हणतात की मी आता हे नावं डिटेल नाही सांगत बसत, मी डायरेक्ट त्याचा क्रक सांगतो या एक्सपेरिमेंटचा. तर XYZ एक डॉक्टर होता आणि त्याचं वैशिष्ट्य असं होतं की तो खूप छान ऑब्झर्वेशन करू शकायचा. पेशंट आला, ऑब्झर्व केला तरी सांगायचं की याला काय अनालिसिस करायला पाहिजे, काय औषधं द्यायला पाहिजे. आणि तो वेगवेगळे एक्सपेरिमेंट करायचा. त्या एक्सपेरिमेंटसाठी त्याला नोबेल पण मिळालंय बरं का, 1927 साली नोबेल पण मिळालंय मेडिसिन मधलं. तर एकदा झालं असं की जो काही एक प्रकारचा आजार होता, तर त्या आजारावर काही औषध सापडत नव्हतं. आणि तो विचार करत होता, ह्या ह्या आजाराला औषध कसं सापडवायचं, काय करायचं. मग त्यामध्ये ऑब्झर्वेशन करता करता त्या प्रकारचे जेव्हा माणसं त्याच्याकडे यायला लागले, तर त्याच्यामधले काही माणसं बरे व्हायचे, काही माणसं बरे होत नव्हते. मग जे बरे होत होते, तर तो ऑलरेडी ज्यांनी नोबेल मिळवलंय लक्षात घ्या, तो ऑलरेडी त्याचा पॅटर्न सिम्पल होता की त्याला पटकन अनालिसिस व्हायचं की कोण आले, काय झालं. त्यानुसार त्याला पॅटर्न कळला की जे जे ऑटोमॅटिकली बरे होतात, की जास्त दिवस टिकतायत, जगतायत, तर त्यांच्या बॉडीचं टेम्परेचर थोडं हायर आहे. मग त्याने विचार केला, अरे हायर टेम्परेचर आहे म्हणजे याच्यात काहीतरी फॅक्टर दिसतोय. मग त्याने काय विचार केला की येणारे जे रुग्ण आहे ज्या त्या आजारामुळे, ओके, त्याचं आजाराचं नाव पण हवं तर मी तुम्हाला सांगतो. एक सेकंड. थोडं मेडिकल टर्म आहे त्यामुळं एक सेकंड फक्त. हा, सिफिल्स. सिफिल्स नावाचा आजार आहे. तर मग त्याने विचार केला की अरे ह्या सिफिल्स नावाच्या आजाराला जर बरं करायचं असेल, तर आपणच स्वतःहून मलेरियाचा एखादा डोस दिला, नॉमिनल डोस दिला पेशंटला. आणि नॉमिनल डोस दिल्यानंतर मलेरिया एकदा माणसाला झाला की ऑटोमॅटिक बॉडीचं टेम्परेचर वाढतं, कारण आपली बॉडी इम्युनिटी सिस्टीम असते त्या मलेरियाच्या याच्यावर अटॅक करण्याचा प्रयत्न करते, आणि त्यामुळे बॉडीचं टेम्परेचर वाढतं. आणि बॉडीचं टेम्परेचर वाढलं की मलेरियाचे सूक्ष्मजीव मरतात आणि ऑटोमॅटिक आपण बरे होतो. तर म्हणे जर आपण मलेरियाचा यांना डोस दिला तर बॉडीचं टेम्परेचर वाढेल. आणि 1 डिग्री सेल्सिअसनी जरी बॉडीचं टेम्परेचर वाढलं, तरी पण हे सिफिल नावाचे जे जीवाणू असतील किंवा व्हायरस असेल तो मरतो. आणि असं त्यांनी ऑब्झर्व केलं आणि त्यांनी खूप प्रयोग केले. याच्यामध्ये काही पेशंट मेले पण. पण नंतर नंतर असं झालं की त्याची ही उपाययोजना खूप सफल झाली. आणि त्यांनी असं लिहिलंय, रफली 6 in 10 ट्रीटेड पेशंट रिकवर. मग त्याने जे 10 पैकी 6 पेशंट रिकवर करून दाखवले, म्हणजे इट्स अ गुड रेट. आणि मग असा शोध त्यांनी असं लावला की बॉडीचा टेम्परेचर जो गरम होत आहे, टेम्परेचर वाढतंय, दॅट्स गुड. त्यांनी याच्यामुळे खूप सारं तुमचं बॉडीचे 200च्या वरती जे वेगवेगळे व्हायरस असतात की कीटाणू असतात ते मरतात. इवन काही एक क्लिप मी मध्ये वाचली होती, त्यांनी तेच सांगितलं. त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की तुम्ही पॅरासिटामॉल, म्हणजे जेव्हा आजारी पडाल, ताप येईल, तर पॅरासिटामॉल पण घेऊ नका. ओके, मग त्यांनी सांगितलं की 2 दिवस ताप येतोय तर येऊ द्या अंगामध्ये. कारण तो ताप येतो तो आपण स्वतःहून आपल्या शरीराला आला असतो, कारण तो इम्युनिटी डेव्हलप करतो. बाहेरचा जो व्हायरस किंवा जे नको असलेल्या गोष्टी येतात, त्यांना मारण्यासाठी आपलं अंग तापत असतं. ओके. तर हे सगळं टेक्निकली त्यांनी बरोबर सांगितलं. इथे हा याला जो नोबेल प्राइज विनर तो पण तेच सांगतोय की ताप आलेलं चांगलं आणि तो अंगात राहिला तर हे बाकी सगळं होतं. आता हे टेक्निकली तुम्ही रॅशनली जर विचार केला तर बरोबरच आहे. पण आजपर्यंत तुम्ही बघा, आपल्या घरात साधा बाळाला जरी ताप आला, ओके, आणि तो जर तुम्हाला 1-2 तास तरी अंगात दिसला, तर तुम्हाला काय होतं, मन खाली वर होऊन जातं. अरे बापरे, ताप आलाय, काय करायचं, परत डोक्यात घुसला तर पुढे टायफॉइड झाला तर, मलेरिया झाला तर, आपण लगेच डॉक्टरकडे जातो, लगेच पॅरासिटामॉल घेतो, लगेच इंजेक्शन घेतो. म्हणजे आपण तेवढा पेशन्स ठेवू शकतो का? नाही. रॅशनली काय ठेवायला पाहिजे, बाबा 2 दिवस ताप राहिला तरी काही नाही, हे होईल. पण टेक्निकली किंवा रिझनेबली म्हटलं तर आपल्याला ते आवडत नाही आणि आपण ऍक्शन लगेच घेतो.
तर मग इथे शेअर मार्केटचं पण तसंच आहे किंवा मनीच्या बाबतीत त्यांनी तेच सांगितलंय. रॅशनली तुम्ही सांगताय की आकडे सांगितले, हा बाबा असं असं केलं तर असं होईल. पण जेव्हा मार्केट कोलॅप्स होतं किंवा एकदम वरती जातं, तेव्हा जी जीवाची घालमेल होते किंवा जी रिस्क फॅक्टर होते, त्यामुळे बऱ्याच लोकांना नाही ते सहन होत. काहींना हार्ट अटॅक येतो, काहींना तर ते नाहीच सहन होत. ओके. काही जण तर मग सगळं सोडून निघून जातात. काही जण बँकरप्ट होतात. तर मग हा फॅक्टर सुद्धा सायकॉलॉजी ऑफ मनीमध्ये मॉर्गन सर सांगतात की आपण कन्सिडर केला पाहिजे. नाहीतर तुम्ही मला फक्त स्प्रेडशीट दिली, मी त्याच्यावरच राहील. जसं माझ्या बाबतीत पण झालंय, मी डिटेल नाही सांगत, की ऑलरेडी एक ॲप XYZ लोकांनी डेव्हलप केलं होतं आणि मला सांगितलं होतं, की "हा हे ॲप आहे, असं-असं चालेल." ओके. आणि याच्या पद्धतीने तुम्ही जर इन्व्हेस्ट केलं, तर तुम्ही इझिली पैसे कमवू शकाल. आणि मग XYZ अमाउंट मी त्यांना दिली. आणि जेव्हापासून दिली, तेव्हापासून असं झालं, की ते घरीच ते ॲप व्यवस्थित चाललं नाही. मग ते म्हणे, "नाही, नाही, ट्रम्प आता निवडून आलाय. ट्रम्पमुळे ह्या गोष्टी होत असतील, त्या गोष्टी होत असतील." पण मला नंतर कळलं, की अरे आपण फक्त रॅशनल विचार करतोय. हे असं नाही, हे बाकीचे फॅक्टर त्याला डेव्हलप होतात. आणि मग लगेच मी बॅक आलो आणि थांबून घेतलं. द थिंग इज दॅट की हे अनुभव तुम्हाला येत असतात आणि हे सायकॉलॉजी ऑफ मनी हा जर चॅप्टर तुम्ही 2-3 वेळेस वाचला तरी लवकर समजेल असा नाहीये. त्यामुळे आत्ता मी ज्या पद्धतीने सांगतोय ते समजून घ्या, की तुमचे काही पॉइंट्स ॲडिशनल असतील तेही तुम्ही याच्यामध्ये ॲड करून घ्या. तर मग असं हे तापाचं उदाहरण छान सांगितलं होतं, की रॅशनल आणि रिझनेबल, की ताप जरी आपल्या अंगात आला तर ठेवलेला चांगला, पण आपण ठेवू शकत नाही. कारण आपलं ह्युमन बिहेवियरच ते नाहीये. आपण लगेच त्याच्यावर ॲक्शन घेऊ. त्याच्यानंतर पुढचं म्हटलंय ब्रिंगिंग इट बॅक टू मनी. याच्यामध्ये म्हटलंय रॅशनलमध्ये ते सांगतायत मॅथेमॅटिकली ऑप्टिमल चॉईस, करेक्ट ऑन पेपर, इट्स स्प्रेडशीट ऑर मॉडेल. म्हणजे रॅशनल ज्या गोष्टी असतात त्या तुम्हाला जर थेअरी पेपरमध्ये तुम्ही जर पेपरवर केल्या तर तुम्हाला खूप छान वाटतात. की अरे चक्रवाढ व्याज कोणी सांगतं ना आपल्याला कोणी एखादं पॉलिसी काढायला आलं की आपल्याला सांगतं हे बघा अशा-अशा पद्धतीने चालेल. ह्या-ह्या गोष्टी आहेत. एकदम गोड वाटतात ते. अरे किती ईझी आहे. खूप छान आहेत. ओके. आणि रिझनेबलमध्ये काय सांगतात? द चॉईस इज रिअल. इमोशनल ह्युमन बीइंग कॅन ॲक्चुअली लाईव्ह इट अँड स्ट्रक टू. रॅशनलमध्ये तुम्हाला असं करावं लागतं, की अशा गोष्टी तुम्हाला चॉईसेस रिअल ठेवाव्या लागतात. त्याच्यामध्ये ह्युमन नेचर, ह्युमन इमोशन्स पण तुम्हाला इव्हॉल्व करावे लागतात आणि ह्या विथ दॅट यू कॅन स्टिक फॉर अ लाँग टाईम. शेवटपर्यंत तुम्ही त्याच्याबरोबर स्टिक राहू शकता. पीपल डू नॉट वॉन्ट टू मॅथेमॅटिकली ऑप्टिमल स्ट्रॅटेजी. खूप महत्वाचं वाक्य आहे. लोकांना तुमचं मॅथेमॅटिकल स्ट्रॅटेजी नकोय. ओके. तुम्ही किती जरी सांगितलं, आता मला एक स्कीम सांगायला एक सर आले होते XYZ. त्यांनी मला सांगितलं, ही तुम्ही पॉलिसी काढा, ही 37 इयर नंतर काय होईल, मॅच्युअर्ड होईल आणि तुम्ही आता एवढे-एवढे अमाउंट त्याच्यामध्ये गुंतवा. ही टॉक अबाउट द 37 इयर्स. ओके. ठीक आहे, मॅच्युरिटी येईल, त्याच्यामध्ये भरपूर गोष्टी आहेत. ओके. पण तरी मी त्या पॉलिसीला नाही म्हटलं. कारण बाकी गोष्टी त्याच्यावर बऱ्याच फॅक्टर त्याच्यामध्ये डिपेंड होतात. तर इथे सिंपल त्यांनी वाक्य काय सांगितलंय, पीपल डू नॉट वॉन्ट अ मॅथेमॅटिकल ऑप्टिमल स्ट्रॅटेजी, की हा बघा एवढं वर्ष झालं की हे असंच होईल. त्यांना त्या स्ट्रॅटेजी नकोय. दे वॉन्ट अ स्ट्रॅटेजी दॅट मॅक्सिमाइज हाऊ वेल दे स्लीप ॲट नाईट. त्यांना काय हवंय, की मी ही पॉलिसी काढली, मी इथे पैसे गुंतवले आणि मी शांत झोपलोय. मला छान झोप आलेली आहे. मला कसलंही टेन्शन नाही, असं हवंय. नाहीतर मी पैसे गुंतवलेत आणि खालीवर धक-धक, धक होतंय. चालेल का? नाही. हॉस्टेलचा एक किस्सा सांगतो. आय-सी-टी मुंबईला असताना माझा मित्र ही इज वेल ट्रेडर. तो ट्रेडिंग करायचा आणि आम्हाला कसं होतं, की आम्हाला सी-एस-आय-आर फंड होता. म्हणजे आम्हाला पी-एच-डी करायला पण फंडिंग होतं आणि फंडिंग वर्षात म्हणजे आता काहींना रेग्युलर यायचं, काहींना वर्षातनं यायचं. तर माझा जो मित्र होता त्याला मध्येच एक 6 महिन्यानंतर, वर्षानंतर त्याला फंडिंग यायचं आणि ती अमाउंट बरीच मोठी असायची. तर तो काय करायचा, ती जी 6 महिन्याची अमाउंट आहे, समजा लाइक धरा 4,00,000 घ्या किंवा 6,00,000 पर्यंत आली. तर ती जी अमाउंट आहे तो इन्व्हेस्ट करायचा शेअर मार्केटमध्ये आणि शेअर मार्केट इन्व्हेस्ट करून तो बऱ्यापैकी पैसे काढायचा. आणि ते त्याच्या एका मित्राने बघितलं, अक्षय नावाच्या मित्राने बघितलं, की "अरे हा हे खूप छान करतोय." मग त्याने काय केलं, त्या मित्राने माझ्या मित्राला सांगितलं, की "अरे बाबा मी पण तुला असे पैसे देतो. ओके. आणि हे पैसे दिल्यानंतर तू काय करायचे, मला डबल करून दे, त्यामध्ये आपण 50-50 करू." पण माझा मित्र म्हटला, "नाही, मी तसं करत नाही," म्हणे, "कारण माझी रिस्क मला माहिती. आय डोंट वॉन्ट टू टेक रिस्क फॉर अदर्स." कारण हे मला माहिती माझं बाउंडरी काय, मार्जिन काय आहे, त्यामुळे मी करतो. तो म्हणे, "नाही, नाही, काही टेन्शन नाही," म्हणे, "मी करतो." त्या मुलाने घरून ₹2,00,000 आणि त्याच्या स्वतःच्या पी-एच-डीचे काही असे एकूण ₹4,00,000 माझ्या मित्राला दिले. आणि माझा मित्र तसा हुशारच होता. मग त्यामुळे त्याने काय केलं, शेअर मार्केटमध्ये लावली. आता लावल्यानंतर त्याच्या सगळ्या एनालिसिसनुसार असं होतं, की त्याच दिवशी
4 लाखाचे डायरेक्ट 10 लाख रुपये झाले, म्हणजे 4 लाखचे 10 लाख झाले. आणि त्यांनी त्यावेळेस असं ठरवलं की अरे आत्ताच झाले, पण त्यांनी तो स्टॉप लॉस किंवा किती पाहिजे आपल्याला ते काही असं ठरवलं नव्हतं. आणि ते झाल्यानंतर त्यांनी असं म्हटलं, अरे अजून थोडं थांबूया. ओके, आणि मग ते थोडं थांबलेत. ओके, आणि तेवढ्यात ते 10 लाखाचे जवळजवळ 6 लाखापर्यंत आले. आल्यानंतर त्यांनी विचार केला, अरे यार आपण उगाच थांबलो. अरे जर आपण काढून घेतले असतं बरं झालं असतं, असं तसं. पण नंतर तो म्हटला की नाही, अजून आपण थोडं थांबूया, की काय होतं ते बघूया. पण संध्याकाळ होता होता ते 4 लाखाचे फक्त 2 लाख रुपये राहिले, आणि मग यांचे एकदमच घाबरले सगळे. एकदम घाबरल्यानंतर, आणि तो वेळ निघून गेला होता, त्यामुळे ते विकू पण शकत नव्हते. आणि त्यांना 2 दिवस थांबणं गरजेचं होतं. आणि मग मला अजून आठवतं, त्या दिवशी गुरुवार होता, त्यांनी बुधवारी घेतला होता, आणि गुरुवारी मी त्यांना बघितलं, ते पूर्ण रात्र जागे होते. आणि गुरुवारपासून ते कोणाशीच बोलत नव्हते. डायरेक्ट सोमवारपर्यंत, ते सोमवार जेव्हा संपली, तर सोमवारी संध्याकाळी ते माझ्याशी बोलले, की "अरे बापरे! आम्ही अशा-अशा संकटातनं सुटलो." आणि त्यानंतर त्यांनी 4 लाखाचे वरती 2.5 लाख रुपये जास्त कमवले, आणि मग तो ट्रेड काढला. बट द थिंग इज दॅट, की बुधवारपासून तर सोमवारपर्यंत जे अपडाऊन्स त्यांच्या लाईफमध्ये झालं, त्यांना जे सगळे कारण दुसऱ्याकडनं पैसे घेतलेले होते घरच्यांकडनं सांगून, हे सगळं जे अपडाऊन झालं, त्यामुळे त्यांनी परत कानाला हात लावला, की यापुढे आपण परत कधीच ट्रेडिंग करायचं नाही. ओके. द थिंग इज दॅट, मला हे जे सांगायचं आहे ना तुम्हाला, की रिझनेबल असणं गरजेचं आहे, ना की रॅशनल. की तुमचे कॅल्क्युलेशन्स किती जरी बरोबर असलेत, तरी तुम्हाला रिझनेबल तुम्ही किती सस्टेन करू शकता. ओके. आणि तुमचे कॅपिटल तुम्ही ठेवू शकता का नाही बरोबर. हे सगळं लक्षात ठेवून तुम्हाला पैशाबरोबर खेळावं लागतं. नाहीतर फक्त आहे माझे आकडे आणि मी करतोय, अजिबात नाही. काही जण असं पण असतं, की एखादी पॉलिसी मिळाली, की त्यांना असं वाटतं, की अरे ही खूप डबल होईल, 20 वर्षानंतर मिळेल, असं सगळेजण म्हणतात. आणि गुंतवून टाकतात, आणि लगेच त्याला कळतं, अरे 1 वर्षानंतरच मला गरज आहे. ती पॉलिसी ब्रेक करतात. मग फायदा पॉलिसी काढणाऱ्याचा होतो, आणि आपला लॉस होतो. कारण आपण बरेच 1 वर्षात ती काढलेली असते. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्हाला पैसे गुंतवताना करावा लागतो. अ, त्याच्यानंतर हॅरी मार्क्स ओविट्स यांचा रिअल पोर्टफोलिओ त्यांनी सांगितलाय. याच्यामध्ये हे जे मॉट ओविट्स आहेत, हॅरी यांचं वैशिष्ट्य असं होतं, द मॅन हू वॉन नोबेल प्राइज फॉर ऑप्टिमायझिंग रिस्क वर्सेस रिटर्न. हे नोबेल प्राइज विनर होते. आणि यांनी ऑप्टिमायझिंग रिस्क वर्सेस रिटर्न यावर त्यांना पारदर्शकते मिळालेलं होतं, की रिस्क किती असावी आणि रिटर्न किती तुम्हाला मिळू शकता. आणि याचं 50-50 गणित, नाही, याचं पूर्ण अनालिसिस त्यांनी मांडलेलं होतं, आणि बरेच लोक त्यांना फॉलो करत होते. मात्र जेव्हा त्यांनी त्यांचं पर्सनल पोर्टफोलिओ पोर्टफोलिओ बघण्यात आला, तर त्यांना असं कळलं, की त्यांनी काय केलेलं आहे, 50-50% आहे ना, याच्यामध्ये गुंतवलेले आहेत. म्हणजे सगळेच काय ट्रेडिंगमध्ये लावलेले नाहीये, काही सेव्हिंगमध्ये पण त्यांनी लावलेले आहेत. आणि मग त्यांना विचारण्यात आलं, तुम्ही एवढं जर ऑप्टिमायझिंग रिस्क वर्सेस रिटर्न टाकता, एवढा तुमचा अभ्यास आहे, तरी तुम्ही पोर्टफोलिओ असा 50-50 का ठेवलाय? म्हणजे 50% हाय रिस्कमध्ये आणि 50% डायरेक्ट सेव्हिंगमध्ये. ओके, म्हणजे लाइक एफ-डीमध्ये असं का केलंय? मग त्यांनी सांगितलं होतं, की म्हणे मला असं नाही राहायचंय, की समजा माझं मार्केट बूम झालं एकदम, एकदम वरती, आणि मी पैसेच गुंतवले नसतील, तर मला वाईट वाटेल. किंवा माझं मार्केट एकदम खाली गेलं आणि मी वॉशआउट झालो, तर असंही नकोय. त्यामुळे मी 50% इथे ठेवले आणि 50% इथे ठेवले. टेक्निकल डिटेल तुम्हाला पुस्तक वाचल्यानंतर कळतील. पण मी जे सांगतोय ते नीट बहुतेक तुम्हाला समजत असेल. ही इज रिझनिंग दॅट ही वॉन्टेड टू मिनिमाइज हिज फ्युचर रिग्रेट, द ग्रीफ ऑफ मिसिंग आउट इन इफ द मार्केट सोअर अँड ही वॉज नॉट फुल्ली इन इट. म्हणजे एकदम मार्केट वाढलं, तर मी त्यात नसेल याचं मला दुःख होईल. आणि ग्रीफ ऑफ बिंग वाईप्ड आउट इफ द क्रॅश ही ही वॉज कम्प्लिटली इन इट. आणि समजा मी पूर्ण गुंतवून ठेवले असेल आणि मार्केटच वॉशआउट झालं, तर तर त्याचं मला दुःख पण होईल. त्यापेक्षा मी 50% ठेवलेले आहेत. म्हणजे वरती झालं तरी मला फायदा आहे, खाली गेलं तरी मला फायदा आहे. म्हणजे दोन्ही बाबतीमध्ये त्यांनी 50-50% पोर्टफोलिओ ठेवला होता. म्हणजे द थिंक इज दॅट, टेक्निकली तुम्ही किती जरी पेपर शीटवर बरोबर असाल, तरीही तुम्हाला ह्युमन नेचरचा अभ्यास करावा लागतो, आणि त्यानुसार तुम्हाला गुंतवणूक करावी लागते. वी आर नायदर रॅशनल नॉर इरॅशनल. वी आर अ ह्युमन. इतकं छान त्यांनी सांगितलंय. आणि बऱ्याचपैकी आपण हा विचार करत नाही. पुढे हे एक उदाहरण मी देतो. त्याच्यामध्ये एल लिव्हरेज एक्सपेरिमेंट सांगितलाय. आता तुम्ही ज्यांनी ट्रेडिंग केलंय त्यांना माहिती असेल, की आपण आपल्या समजा आपल्या पोर्टफोलिओमध्ये आपण लिव्हरेज करू शकतो. म्हणजे कसं होतं, की समजा मी 1 लाख गुंतवतोय, तर मी म, स्वतः 1 लाख गुंतवतोय, आणि ब्रोकरकडनं मला परत म्हणजे 2 लाख त्यांच्याकडनं मी उधार घेऊ शकतो, आणि ट्रेडिंग करू शकतो. त्याला आपण लिव्हरेज करणं असं म्हणतो. ओके. आणि बरेच जण लिव्हरेज करून पैसे कमवतात.
ओके. आणि काही जण गमावतात सुद्धा. तर मग त्यांनी तेच सांगितलंय, हे करायला पाहिजे का नाही? तर येल लिव्हरेज एक्सपेरिमेंटमध्ये त्यांनी असं सांगितलंय, की हे करायला पाहिजे. तर कुठल्या रेशोमध्ये करायला पाहिजे? तर 2:1 ॲव्हरेज 2:1 लिव्हरेज रेशोमध्ये करायला पाहिजे. पण त्याचंही त्यांनी सांगितलं केव्हा करायला पाहिजे? जेव्हा तुम्ही यंग असाल. म्हणजे तुमचं वय 30-40 वयाच्या आत असाल, म्हणजे तुम्ही यंग असाल, तेव्हा तुम्ही 2:1 लिव्हरेज रेशोने रिस्क घ्यायला पाहिजे. आता हे रॅशनल थिंकिंग सांगतोय बरं का. रिझनेबल थिंकिंग नाहीये. हे रॅशनल थिंकिंग आहे. कसं त्यांनी सांगितलं, जेव्हा तुम्ही 30 आणि 40 वर्षाचे असतात, तर तुम्ही हाय रिस्क घेतली पाहिजे 2:1. का? कारण की तुम्ही आता किती जरी कमवलं, किती जरी गमवलं, तरी गमवलं जरी तरी तुम्ही कमवू शकता. कारण तुमच्याकडे उर्वरित आयुष्य असतं, की तुम्ही कमवू शकता. पण तुमचं वय 40 वर्षाच्या वरती असेल किंवा 50-60 पर्यंत असाल, तर तुम्ही हा गेम नाही खेळायचा. त्यावेळेस तुम्ही कर्ज कमी-कमी घेत जायचं. कारण तुमच्याकडे वेळ कमी असतो. तुम्ही समजा गमावलं तर कमवायला तुम्हाला वेळच नसतो. त्यामुळे वयाच्या 40 वर्षापर्यंत भरपूर रिस्क घ्या. मग त्यांनी सांगितलं 2:1 रिस्क घ्या. याच्यामध्ये प्रोबॅबिलिटी त्यांनी अशी सांगितली, की प्रोबॅबिलिटी अशी की तुम्ही जास्त श्रीमंत होऊ शकता, जास्त कमवू शकता आणि गमावले तरी तुम्हाला कमवण्याचे चान्सेस आहेत तुमच्या आयुष्यामध्ये. त्यामुळे यू शुड टेक अ रिस्क. असं हे टेक्निकल अनालिसिस त्यांनी केलंय. मी एक छोटं उदाहरण दिलंय इथे, बऱ्यापैकी तुम्हाला पटकन समजेल. इथे त्यांनी म्हटलंय, समजा तुमच्याकडे 10 लाख आहेत. समजा माझ्याकडे आता ₹10 लाख, तर मी 20 लाखाचं कर्ज घेऊ शकतो. म्हणजे तुम्ही ट्रेडिंग ॲपमध्ये तुम्हाला मिळतं ते. म्हणजे शेअर घेतानाच 10 लाख व्हॅल्यू आणि मी अजून अधिकीची 20 लाख व्हॅल्यूने शेअर घेऊ शकतो. तर एकूण मी ₹30 लाख आता शेअर मार्केटमध्ये गुंतवले. आता समजा बाजार माझा 20% वाढला, तर म्हणजे 30 गुणिले 20, 3 दुने 6, म्हणजे जवळ-जवळ ₹6 लाख मला प्रॉफिट मिळतो. म्हणजे मी गुंतवले किती ॲक्चुअली 10 लाख गुंतवले, 20 लाख कर्ज घेतलं आणि त्याच्यावर 20% वाढलं, म्हणजे माझे ₹6 लाख वाढले. म्हणजे एकूण जर बघितलं तर 30 लाखाचे 36 लाख झाले. पण ॲक्चुअली मी जर बघितलं तर मी किती गुंतवले होते? 10 लाखच गुंतवले होते. मग त्यामधले मी 20 लाख काय केले? परत करून दिले. ओके. आता 20 लाख परत करून घेतले तर माझ्याकडे उरले किती? 16 लाख उरले. म्हणजे 10 लाखावर मला ₹6 लाख प्रॉफिट झाला. म्हणजे जवळ-जवळ 60% नफा झाला. ओके. म्हणजे मला चान्सेस किती आहे, की आय कॅन गेट द 60% ऑफ प्रॉफिट. पण जर बाजार 20% घसरला, म्हणजे ते खाली पडला 60%, तर तर जवळ-जवळ 60 म्हणजे 6 लाख. तर 6 लाखाचं माझं नुकसान होऊ शकतं. मग त्याने ते म्हटले, जर बाजारात 20% घसरला, तर 30 लाखाचे 24 लाख होतात आणि कर्ज मी 20 लाख परत केलं, तर उरले फक्त 4 लाख. आणि मग हा 60% तुम्हाला तोटा होतो. आणि ह्या 4 लाखामध्ये जर तुम्ही नीट बघितलं, तर 4 लाखामध्ये जरी तुम्ही पुढे लिव्हरेज करण्याचा प्रयत्न केला, तरी मे बी होऊ पण शकतं. ओके. पण ही तुमच्याकडे कॅपिटल राहत नाही. तर ही रिस्क घेण्याची जर तुमची कॅपॅसिटी असेल, ओके, तर तुम्ही ही रिस्क घेतली पाहिजे आणि या पद्धतीने लिव्हरेज केलं पाहिजे, असं येल युनिव्हर्सिटीने सांगितलेलं आहे. ते असं म्हणतात, टेक ऑन मोर रिस्क व्हाईल यंग, देर इज टाइम टू रिकव्हर अँड टेपर द लिव्हरेज डाऊन दिस एज. म्हणजे तुम्ही यंग आहात तोपर्यंत मस्त रिस्क घ्या आणि जसे तुम्ही म्हातारे व्हाल तर रिस्क कमी कमी करत जा, कारण तुम्हाला रिस्क घ्यायला आता चान्स आहे. ओके. मग हे टेक्निकली काय वाटतं तुम्हाला? ते बरोबर आहे. रॅशनली हे बरोबर आहे. पण तुम्ही आताही बघितलं की असे युवक आहे की वयाच्या 32व्या वर्षी, 36व्या वर्षी, 40 वर्षाच्या आत, 23व्या वर्षी हार्ट अटॅकने गेलेले आहेत. त्यांना नाही सहन होत हे सगळं. की ते घेतात, लिव्हरेज करतात. पण ती पोझिशन त्यांना भेटत नाही. जसं मी माझ्या मित्राचं उदाहरण सांगितलं आय-सी-टी मधल्या, की ते 3-4 रात्र झोपू शकले नाही. अक्षरशः झोपू शकले नाही. ते झोपायचं सोडून ते माझ्यासमोर आले पण नाही. म्हणजे ते तेवढं टेन्शनमध्ये होते, की नाही बाबा, नाहीच आता कोणाला भेटायचंच नाही. शांत, 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 शांत. जोपर्यंत त्यातून ते रिकव्हर होत नव्हते, तोपर्यंत त्यांचं पर्सनल लाईफ त्यांनी पूर्ण डिस्टर्ब होऊन गेलं होतं. बट द थिंग इज दॅट हे जरी तुम्हाला रॅशनली वाटलं, की असं केलं तर योग्य आहे, पण इमोशनली किंवा रिझनेबली दॅट इज नॉट गुड. तर हे डिसिजन तुम्ही घेतले पाहिजे. ह्या गोष्टी तुम्ही समजून घेतल्या पाहिजे. अ, एक मिनिट आता पुढचं घेतो डायरेक्टली. हां. आता म्हटलंय व्हाय लव्हिंग युअर इन्व्हेस्टमेंट मॅटर. आता इथे बघा, इथे सिंपल काय सांगितलंय माहिती आहे का, की तुम्ही मार्केटमध्ये टिकून राहणं गरजेचं आहे. आणि मार्केटमध्ये तुम्ही पैसा जेव्हा टाकता, जर तुम्ही पैसा एका दिवसासाठी टाकला, तर चान्सेस असा असतो की तुम्हाला 50% प्रॉफिट होईल. किती पर्सेंट प्रॉफिट होईल? फक्त 50%. एकच दिवस तुम्ही ठेवलाय, तर तुम्हाला चान्सेस आहे की 50 चान्सेस आहे हां. 50% प्रॉफिट होईल, म्हणजे 50% लॉसही होऊ शकतो. हा 1 दिवसाचा त्यांनी सांगितलाय. दुसरं असं सांगितलं, जर तुम्ही तोच अमाउंट 1 वर्ष ठेवली, तर चान्सेस आहे 68% प्रॉफिट तुम्हाला होईल. किती पर्सेंट आहे? 68% चान्सेस आहे की तुम्हाला तो प्रॉफिट होईल. बाकीचे वरचे 22% आहेत, तो लॉस होण्याचे चान्सेस आहे.
पण तोच जर तुम्ही 10 वर्ष ठेवला तर यू हॅव अ चान्स ऑफ 88%. म्हणजे 88% चान्स आहे की तुम्हाला ते रिटर्न्स चांगले मिळतील. ओके, 88% तरी तुम्ही प्रॉफिटमध्ये राहू शकाल. तेच जर तुम्ही ते अजून 20 वर्ष ठेवले तर 100% चान्सेस आहे की ते पैसे तुमचे डबलच होतील किंवा तुम्ही प्रॉफिटमध्येच राहाल. मग थिंक इज दॅट की तुम्ही किती वेळ तो अमाऊंट मार्केटमध्ये ठेवताय, की किती वेळ तुमची कॅपिटल जपून ठेवताय, हे खूप महत्वाचं आहे. नाहीतर काही जण, इव्हन मी सुद्धा बऱ्याच चुका केल्या, की आपल्याला असं वाटतं की अरे आपण लगेच एका रात्रीत श्रीमंत होऊया. ओके, लगेच आता पटकन हे करूया. आता हा सगळा हे मिळालं, यांनी ट्रिक दिली किंवा असे YouTube चॅनल आहेत, टेलिग्राम चॅनल आहेत, आणि आपल्याला असं वाटतं हा हे बरोबरच आहे, चला आता करून बघू. आज नाही तो कल नाही. ओके, नाही तर मग आता आहे आयुष्य, घेऊन टाकू रिक्स, काय होईल ते होईल. आणि याच्यामध्ये आपण खूप ब्लंडर करतो. कारण आपल्याला एका रात्रीत पैसा हवा असतो, की पटकन असं वाटतं की लगेच सगळ्या गोष्टी घ्यायच्या, पण नाही, इट्स अ प्रोसेस. आणि त्यांनी म्हटलंय की ज्यांनी ज्यांनी कॅपिटल वाचवली आहे तेच राहिलेत. आणि आमचं बऱ्याच वेळेस डिस्कशन होतं मित्रांशी, तेव्हा तेच म्हणतो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या आयडियांपेक्षा तुमचं कॅपिटल सेव्हिंग खूप महत्वाचं आहे. जर एकदा कॅपिटल असेल तर तुम्ही आयडिया अप्लाय करू शकता. जर कॅपिटलच नाही, किती आयडिया वापरल्या तर काय चालणार आहे? नाही. त्यामुळे कॅपिटल कशी सेव्ह होईल, तर हे तुम्ही रिझनेबल थिंकिंग केलं पाहिजे. ओके, फक्त रॅशनल गोष्टी ठेवून चालणार नाही. पुढे आहे मोर रिझनेबल नॉट रॅशनल हॅबिट्स. आता ह्या मोर रिझनेबल हॅबिट्स आहेत आणि नॉट रॅशनल हॅबिट आहे. पहिली गोष्ट, होम बायस. आपल्याला आहे ना, आता आपण इंडियात राहतो तर आपल्याला इंडियाच्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करायला आवडतं. कोणी किती जरी सांगितलं फॉरेनची ही कंपनी चांगली आहे, ती कंपनी चांगली, तरी पण आपण म्हणतो नाही यार, मी TCS मध्ये गुंतवेल, मला टाटा वाटतंय, मला रिलायन्स वाटतंय, कारण मी ह्या लोकांना ओळखतो, मॅनेजमेंट मला माहिती आहे, भारतात काय बदल होतात मला माहिती आहे. त्यामुळे आपलं किती जरी रॅशनल सांगितलं की अरे तू एक काम कर, इलॉन मस्कचं जे शेअर आहे त्याच्यामध्ये गुंतवून टाक, तरी पण आपला इंडियन माणूस शक्यतो रिझनेबली विचार करतो आणि आपण भारतातल्याच कंपन्यांमध्ये जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट करतो. दुसरं, डे ट्रेडिंग इन अ स्मॉल डोसेस. दुसरी गोष्ट, मला माहिती आहे की आजपर्यंत म्हणजे इव्हन झिरोदाने पण डिक्लेअर केलंय की जवळजवळ 90%, मी बहुतेक हा आकडा जास्तच सांगतोय, इव्हन 99% म्हटलं तरी चालेल, 90% लोक शेअर मार्केटमध्ये पैसा कमवत नाहीत. फक्त 10% लोक यशस्वी होतात. मी परत सांगतो, हा आकडा मी जास्त सांगतोय, खरं 99% आहे. तर त्यांनी असं म्हटलंय की 90% लोकांना ट्रेडिंग जमत नाही. त्यांना असं वाटतं मला 5,000 फायदा झाला, 10,000 झाला, 50,000, तो एका दिवशी झाला. पण झिरोदाचे फाउंडर म्हणतात किंवा बाकीचे जण म्हणतात की तुम्ही त्याला वर्षभराचं प्रॉफिट विचारा, की ऍट द एंड एका वर्षानंतर तू एवढे गुंतवले होते आणि इतका फायदा झाला दाखव. तर सगळे जणांचा तो बॅलन्स निगेटिव्ह येतो. म्हणजे मी पूर्ण वर्षभरामध्ये 10 लाख रुपये ट्रेडिंग केलं असेल तर मला फायदा 10 लाख रुपये, 15 लाख व्हायला पाहिजे ना. तो 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 10 लाख रुपये गुंतवून मध्ये मला 5 लाख 10 लाख असा फायदा होऊन शेवटी मी जेव्हा माझी कॅपिटल बघतो ते 10 लाखापेक्षा कमी भरते. याचा अर्थ मी लॉसमध्येच आहे ना. ओके. मग ही ट्रेडिंग करणं योग्य आहे का? नाही, म्हणजे ते नाही करायला पाहिजे. तर ही रॅशनल थिंकिंग आहे की हे नाही होतंय. पण तरी पण इंडियामध्ये असं सांगितलं जातं की याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की तुम्हाला जर असं वाटतंय आणि तुमची आवड आहे ट्रेडिंग करायला, तो एक हे काय म्हणतात त्याला, जसं एखाद्याला गाडी चालवायला पॅशन वाटतं, एकदम छान वाटतं, तसं ग्लॅमलिंग म्हणा किंवा याच्यामधले काहींना अभ्यास करून असं वाटतं नाही चल करून बघू, एक मजा वाटते. मग तुम्हाला खरंच मजा पण घ्यायची असेल आणि तुम्हाला आवड असेल ते करायला, तर काय करा की तुमचं पहिले कॅपिटल सेव्ह करा. तुमच्याकडे एक चांगली अमाऊंट आहे ती असं बघा. तुम्ही व्यवस्थित म्युच्युअल फंड असेल किंवा बाकीच्या काही गुंतवली आणि खेळती अमाऊंट तुमच्याकडे एक 5, 10, 15, 20, 1 लाख रुपयाची आहे, ती तुम्ही लॉस केली तुम्हाला काही फरक पडत नाही. मग असं घेऊन तुम्ही काही गोष्टी ट्रेडिंग, डे ट्रेडिंग करायचा पण केली तरी काही हरकत नाही. पण आधी सेव्ह करून. बरेच लोक काय करतात, जो काय अमाऊंट आहे तो सगळं टाकून देतात. कुठेच त्यांचं बॅकअप नसतं, सेव्हिंग नसतं, म्युच्युअल फंड्स नसतात, कुठले ट्रेड घेतलेले नसतात, म्हणजे ट्रेड घेतलेले नसतात आणि डायरेक्टली ट्रेडिंग करायला येतात आणि मग ते पूर्ण वॉश आउट होतं. तर तसं करू नका. आधी काहीतरी अमाऊंट आहे आणि खेळती जी अमाऊंट आहे तुम्हाला काही फरक पडत नाही, याच्यासाठी तुम्ही ट्रेडिंग करा, तसाही आनंद घ्या, काही प्रॉब्लेम नाही, असं इथे ऑथर सांगतोय. नंतर म्हटलंय मेकिंग फोरकास्ट. फोरकास्ट म्हणजे बऱ्याच जणांना ना भविष्य वर्तवायला आवडतं, की असं होईल, तसं होईल. ओके. बट मेकिंग देम एनिवे इज सिम्पली ह्युमन नेचर. आणि हे ह्युमन नेचर आहे. ते बाकी खरंच होईल का नाही माहित नाही, पण बरेच जण प्रेडिक्ट करतात, तर मग करू द्या त्यांना जस्ट. पण हे कॅल्क्युलेटेड असलं पाहिजे, की माझं कॅपिटल वॉशआउट व्हायला नको. तर हा मंत्र आजपासून आपण घेतला पाहिजे. पुढचं म्हटलं बोगेल फॅमिलीचं त्यांनी उदाहरण दिलं. आता हे जे जॅक बोगेल होते, तर हे इंडेक्स फंडचे पायोनियर होते. आणि ते सांगायचे की जो इंडेक्स फंड आहे, ज्याच्यामध्ये लो रिस्क आहे, याच्यामध्येच गुंतवा.
आणि आजपर्यंत ते तसं सांगण्यात आले. पण त्याचा मुलगा जो होता, त्याने स्वतःचा एक हाय रिस्क फंड सुरू केला आणि त्याच्यामध्ये तो टॉप इंडेक्स फंड घ्यायचा. आणि याने स्वतः जो आजपर्यंत सांगत होता, की लो इंडेक्स फंड घ्यायला पाहिजे, तर याने त्याच्या मुलाच्या ह्याच्यामध्ये गुंतवून टाकले डायरेक्ट करोडो रुपये. मग लोकांनी विचारलं, "का हो तुम्ही आजपर्यंत आम्हाला असा सल्ला दिला आणि तुम्ही असं का करताय?" तो म्हणे, "अहो ॲक्चुअली हे फॅमिलीसाठी करतोय. आय एम रिझनेबल राइट नाऊ." आता फॅमिली त्यालाही वाईट वाटायला नको. आहे पैसा गुंतवला. पण त्याचं बघून 100 लोकं गुंतवतील, पण याच्याकडे ऑलरेडी बॅकअप आहे. तो आहे एक फॅमिलीचं करतोय. आपण म्हणतो ना, घरच्यांसाठी जाऊ दे, देऊन टाकले पैसे, आपल्याला परत नकोय. तसं त्याने गुंतवले होते. पण हे त्याला रॅशनल नव्हतंच, त्याच्यात मनाला पटत नव्हतं. पण रिझनेबल, की अरे हां, मुलासाठी करायचंय करून टाकू. म्हणजे ह्या गोष्टी आपण याला आपण म्हटलंय रिझनेबल नॉट रॅशनल हॅबिट्स या अशा मानवाच्या आहेत. शेवटच्या 2 वाक्य मॅनेजिंग मनी इज अ मच अबाउट सायकॉलॉजी ॲज इट इज अबाउट मॅथ. म्हणजे मनी मॅनेज करणं हे जसं मॅथमॅटिक्स आहे, तर हे बऱ्यापैकी सायकॉलॉजिस्टचं पण काम आहे. मानसशास्त्राचं पण काम आहे, मनाचं पण काम आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. डोंट चेज द मॅथमॅटिकली परफेक्ट स्ट्रॅटेजी. चूज द वन यू कॅन ॲक्चुअली स्टिक विथ. म्हणजे असं प्रत्येक वेळेस पळत बसू नका, की अरे आम्हाला एक स्ट्रॅटेजी सांग मॅथमॅटिकली मी पैसा कमवेल. अशी कुठली स्ट्रॅटेजी नाहीये. किंवा ती वर्क होत नाही. का? कारण आपण ह्युमन आहोत. तर मग तुम्ही कुठल्या स्ट्रॅटेजीने जाऊ शकता, ते तुम्ही स्वतःला विचारा आणि त्याच्यामध्ये जा. जसं फॉर एक्झाम्पल मी बऱ्याच वेळेस माझ्या क्लिपमध्ये पण मी Instaच्या सांगितलं होतं, की काही जणांना गोल्डमध्ये गुंतवणूक आवडते. कारण त्यांनी कधी शेअर मार्केट बघितलेलं नसतं. त्यांना त्यातलं ज्ञान नसतं. त्यांना असं गोल्ड इज गुड. त्यांना रिअल इस्टेट वाटतं. ओके. काहींना बॉन्डमध्ये गुंतवायला आवडतं. काहींना म्युच्युअल फंड्स आवडतात. काही जण रोजचं एनालिसिस करतात. चला आज कुठलं वरती जाणार आहे, टाटा स्टील जाणार आहे का? हां, चला मग याच्यात गुंतवतो. तर थिंग इज प्रत्येकाचं वेगळं आहे. पण तुम्ही लाँग टर्म कुठल्याला स्टिक राहू शकता. ओके. ते तुम्ही स्वतःचं एनालिसिस करा आणि त्यानुसार गुंतवणूक करा. आणि प्रोव्हायडेड त्यांनी सिंपल सांगितले तुमची कॅपिटल सेव्ह राहिली पाहिजे. बस. सातत्य हेच खरे आहे. परिपूर्णपेक्षा टिकाव महत्वाचा. तर शेवटच्या स्लाइडवर येतोय. टेक अवे असा आहे, की रॅशनल दॅट इज तर्कशुद्ध फक्त आकडे आणि गणित पाहून निर्णय घेणे, तसं आपल्याला मुळीच करायचं नाहीये. रिझनेबल आकड्यांबरोबर भावना, विश्वास, मानसिक समाधान आणि वास्तविक जीवनातील परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घ्यायचा आहे. म्हणजे आपल्या इमोशन्स पण फॅक्टर आहे त्याच्यामध्ये, तर तो पण विचार आपण करायचा आहे. मॉर्गन हौसेल शेवटी सांगतायत, की यशस्वी आर्थिक निर्णय नेहमीच परिपूर्ण गणितावर आधारित नसतात. हे सगळं गणितावरच दिलंय असं आधारित नसतं. ते असे असतात ते तुम्ही दीर्घकाळ टिकवू शकता आणि ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळते. तर मग असे निर्णय आपल्याला घ्यायचे, की ज्याच्यामुळे आपण घेतलेल्या निर्णयामुळे आपली जी कॅपिटल आहे ती दीर्घकाळ राहणार आहे आणि आपल्याला शांत झोप पण लागणार आहे. नाहीतर मी सगळं रिस्क घेऊन ठेवली आणि मला झोपच येत नाही. चालेल का? नाही. तर आपल्यालाही शेवटपर्यंत टिकायचंय आणि त्यामुळे असे निर्णय घ्या, की तुमची कॅपिटलही वाचेल, तुम्ही दीर्घकाळ मार्केटमध्ये राहाल आणि तुम्हाला मानसिक स्वास्थ्य पण लाभेल. तसा हा सुंदर चॅप्टर होता. इट कंप्लीटेड फ्रॉम मी. तुम्हाला हा चॅप्टर कसा वाटला आता तुम्ही सांगा. त्याच्यामध्ये काय इनपुट्स अजून ॲड करायचे तुम्ही कृपया ॲड करा. फक्त रेकॉर्डिंग थांबवतोय.